ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिकेचा टर्निंग पॉइंट. आणि हा मालिकेचा टर्निंग पॉइंट मात्र आज आपल्याला अशा पद्धतीने वळवणार आहे की मालिका इथून 360 डिग्रीमध्ये टर्न घेणार आहे. म्हणजे आता आपल्याला मालिका लीप घेतलेली दिसणार आहे. मालिकेमध्ये खूप मोठा लीप येणार आहे आणि इथूनच मात्र आता खऱ्या अर्थाने प्रियाने केलेल्या कारस्थानांचा मात्र पर्दाफाश होणार आहे. आणि प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे अश्विनला भुलवण्यासाठी म्हणा किंवा अश्विनला मात्र आता खोटं नाटं सांगण्यासाठी एक घाणेरडा प्लॅन करते. पण त्या प्लॅनमध्ये प्रिया स्वतः अडकते आणि इकडे इकडे या सगळ्यामध्ये मात्र आता सायली आणि प्रिया यांची बाळं सोबतच मोठी होत आहेत. पण इथे मालिकेमध्ये एक वेगळाच टर्निंग पॉइंट आलेला आहे. काय टर्निंग पॉइंट आलाय सविस्तरपणे इकडे आपण पाहिलेलं आहे की सायलीला या सगळ्यामध्ये मात्र आता सगळेजण खूप पॅम्पर करत असले तरी सुद्धा तिला चिंता लागून राहिलेली आहे. ती म्हणजे मधुभाऊंची चिंता आता तिला सतावत असतानाच मध्यरात्री इकडे आता आणि त्यामुळे सायली मात्र चांगलीच घाबरलेली आहे. काय झालं मधुभाऊंना यावरती अर्जुन म्हणतो तू पॅनिक होऊ नकोस. काही झालं तरी सुद्धा मधुभाऊ ठीक आहेत, फक्त थोडी त्यांची तब्येत बिघडले म्हणून कुसुमताईंचा फोन आलेला आहे असं ज्या वेळेला अर्जुन आता तिला सांगायला लागतो त्यावेळेला सायली मात्र आता इकडे बोलायला लागते. एक काम करूया आपण आता ताबडतोब आत्ताच्या आत्ता कुसुमताईकडे जाऊया. इकडे मध्यरात्री मात्र आता इकडे मधुभाऊंना भेटायला ज्या वेळेला सायली आलेली आहे आणि त्यावेळेला मात्र आता इकडे सायली खूपच घाबरलेली आहे. आणि त्यावेळेला मात्र आता सायली इकडे आता चांगलीच घाबरले आणि ती सांगायला लागते काय झालंय, म्हणजे तुम्ही काहीतरी टेन्शन घेतलंय का मधुभाऊ? कसल्या गोष्टीचं टेन्शन आता तुम्हाला आलेलं आहे? आता तुम्ही यावरती मात्र आता व्यवस्थित आहात ना? असं म्हटल्यावरती मधुभाऊ सांगतात मला आश्रमाचंच टेन्शन आहे ग बाळा. यावरती सायली आता सांगायला लागते आश्रमाचं टेन्शन घेण्याचं काम नाहीये, मी आहे ना. यावरती ते म्हणतात हो ग तू आहेस, पण आता तुझी ही प्रेग्नन्सी, तुला तुझी बाकीची गोष्टी आहेत आणि असं असताना तू या सगळ्यामध्ये मात्र आमची किती आणि कशी काळजी, किती आणि कशी दिवस काळजी घेणार आहेस हे काही मला कळत नाहीये. आणि त्यावरती मात्र लगेचच इकडे आता बोलायला लागतात ते म्हणजे मधुभाऊ. त्यामुळे मला चिंता वाटते. सायली सांगायला लागते तुम्ही काळजी करू नका, मी असेपर्यंत या आश्रमाच्या केसाला सुद्धा धक्का लागू मी देणार नाहीये. काहीही झालं तरी आश्रमाची मात्र आता हे सगळी बागडोर मी सांभाळणार आहे, तुम्ही कशाला चिंता करताय? यावरती मधुभाऊ सांगायला लागतात खरंच साऊ बाळा, जे काही आहे ना ते आता तुझ्यावरतीच आहे. मला खरंच या सगळ्यामध्ये तुझं खूप कौतुक वाटतं. यावरती ते सांगायला लागतात मी आजपासून हे आश्रमाचं सगळं आहे ना हे तुझ्या नावावरती करून टाकतोय. यावरती सायली सांगते कशासाठी मधुभाऊ? नावावरती वगैरे काही नको, जे काही आहे ते तुमच्याच नावावरती ठेवा. कारण या सगळ्यामध्ये मात्र हे आश्रमाची जमीन मिळवण्यासाठी तुम्ही जी काही धडपड आता केलेली आहेत ना ही धडपड मात्र आता खूपच मोठी आहे. असं म्हटल्यावरती मात्र इकडे तोपर्यंत लगेचच मधुभाऊ सांगतात नाही, जे काही आश्रमाचं आहे ते सगळं तुझंच आहे. असं म्हणत फायनली मधुभाऊंनी मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता सायलीच्या नावावरती सगळं करायचं ठरवलेलं आहे. बरं ही गोष्ट चालू असताना इकडे आता प्रियाचा पुढची खेळी सुरू झालेली आहे. प्रिया या सगळ्यामध्ये खूपच खुश झालेली आहे. त्यावेळेला तिला आता समजलंय की आता आपल्या हातात एक मोठा हुकमी एक्का आहे. प्रियाने आता मात्र इकडे सचिनला बोलवलेलं आहे आणि सचिनला प्रिया आता सांगत आहे हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मात्र आता सायलीच्या इथे बॉम्ब फुटणार आहे. यावरती तो म्हणतो पण काय तू नक्की केलंयस तरी काय? असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता प्रिया की मी तिकडे माझी अशी काही माणसं पाठवलेली आहेत जी माणसं आता आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करणार 100%. यावरती इकडे लगेचच तो म्हणायला लागतो कोण माणसं? यावरती ती सांगते आहे माझी एक खास व्यक्ती मी आता पाठवलेली आहे. बरं अजून एक गोष्ट म्हणजे आता सायलीच्या नावावरती रविराजांची सगळी प्रॉपर्टी झाली असली तरी आपल्या हातामध्ये एक अजून हुकमाचा एक्का आहे, ती म्हणजे करोडोची असलेली ती आता जमीन. तुला माहित नाहीये पनवेल सारख्या शहरामध्ये
मात्र आता जे काही आश्रमाची जमीन आहे ना, त्याला किती आणि कसा भाव आहे ते, आणि म्हणूनच मात्र आता ती तरी जमीन सायलीच्या घशामध्ये जाऊ द्यायची नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मग त्यासाठी काय करायचं? यावरती प्रिया आता म्हणायला लागते, काय करायचं म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टींचे उपाय आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाहीये. जर का या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा सायलीच्या हातात ही जमीन नको असेल, तर मी जे सांगेन ते कर. प्रियाने आता खूप मोठी खेळी खेळलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना इकडे तो सचिन तिला सांगायला लागतो, तुला माहिती आहे का, म्हणजे आता खरं सांगायचं तर ही गोष्ट तुझ्यासाठी किती उपयोगाची आहे, किती उपयोगाची नाहीये, मला खरंच काही माहित नाहीये. पण पण सायली प्रेग्नेंट आहे. आणि त्यावरती प्रिया म्हणते, काय, सायली प्रेग्नेंट आहे आणि हे सगळं तुला कसं कळलं? यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हो, मला समजलेलं आहे. यावरती ती सांगायला लागते, नाही, मग या गोष्टीचा सुद्धा आता उपयोग करून घ्यायला पाहिजे. तू एक काम करू शकशील का? यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, बोल ना, कसलं काम? आणि यावरती ती सांगायला लागते, मला एकदा एकदा आता अश्विनची भेट घडवून दे. मी या सगळ्यामध्ये मात्र आता अश्विनचे सॅम्पल आणि माझे सॅम्पल टेस्टसाठी देऊ शकते. बाकी कुणाला विश्वास असो न असो, पण मला 101% खात्री आहे की हे बाळ अश्विनचंच आहे आणि ते मी सिद्ध करेन आणि नंतर नंतर त्याच्या वर्मावरती घाव घालेन. यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, ठीक आहे, एवढंच ना, मी आता अश्विनची आणि तुझी भेट घडवून देतो, बघ पुढे काय करायचं ते. इकडे प्रियाने मात्र आता त्या डोक्यामध्ये एकाच वेळेला 1000 प्लॅनची मात्र आता जुळवाजुळव केलेली आहे आणि त्याच्यात तिला मदत करतोय तो म्हणजे सचिन. फायनली इकडे घरच्यांनी सगळ्यांनी मनवलेलं आहे ते म्हणजे आता मात्र इकडे स्वतः अश्विनला, की काहीही झालं तरीही प्रिया तुला आता मात्र जास्त जर का त्रास देत असेल तर तू डिवोर्स घेऊन मोकळा हो. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता डिवोर्स होणं हे गरजेचं आहे. यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे अश्विन, की मी अजूनही या सगळ्यामधून बाहेर पडत शकतच नाहीये. मला खरं तर या सगळ्यामधून अजूनही बाहेर पडता येत नाहीये. मला डिवोर्सच्या प्रोसेसमध्ये ती स्वतः दिसायला नको आहे. यावरती प्रिया अस्मिता सांगायला लागते, हे बघ, एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाक आणि एकदाची काय ती आता डिवोर्सची केस फाईल करून टाक. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन. यावरती प्रताप म्हणतो, हे बघ, आपण एकदा अर्जुनशी बोलून घेतलं ना, तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला मात्र आता समजून जाईल की म्हणजे अर्जुन या सगळ्यामध्ये जर का आता तू तू अगदी कमीत कमी हिअरिंगला तिकडे जात जर का आपली केस मात्र आता आपल्याला हे करता आली तर ठीक आहे ना. यावरती मात्र तो सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. इकडे अर्जुन आणि सायली यांनी छानपैकी इकडे एन्जॉय करून आणि आपण पाहतोय की ज्या बाईला मात्र आता प्रियाने पाठवलंय ती बाई दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही कामासाठी आलेली नसून त्या बाईला मात्र आता सायलीच्या साठी पाठवण्यात आलेलं आहे. सायलीसाठी पाठवण्याचा अर्थ या सगळ्यासाठी मात्र आता तिने सांगितलंय की सायलीवरती पूर्णपणे लक्ष ठेवायचं. सायली प्रेग्नंट आहे आणि आता या प्रेग्नन्सीच्या मध्येच मला आता बाळांची अदलाबदली करायची आहे. ही गोष्ट मात्र आता त्या बाईला काही कळत नाहीये. यावरती ती म्हणते, असं काहीतरी कर, सुभेदारांचा विश्वास तू जिंकून घे. एकदा का सुभेदारांचा विश्वास तू जिंकून घेतलास ना, की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी ते सुभेदार मात्र आता तुला कोणत्याही बाबतीमध्ये काही कमी पडू देणार नाहीयेत. म्हणजे आता तू एकदा सुभेदारांचा विश्वास जिंक आणि त्यानंतर मात्र आता सायलीला काहीही झालं तरी सुद्धा बाळांची अदलाबदली करणं कठीण जाणार नाहीये. असं म्हटल्यावरती ती म्हणते, ठीक आहे, माझा याच्यात काय फायदा? प्रिया म्हणायला लागते, काय फायदा? तुला जे काही हवंय ते देईन. एकदा जर का ही अदलाबदली झाली तर जे काही शक्य आहे ते सगळं करायला मी तयार आहे. असं म्हटल्यावरती इकडे सचिनने मात्र आता प्रयत्न 100% केलेला आहे की अश्विन आणि प्रिया यांची भेट घडवायची. पण अश्विन मात्र या सगळ्यामध्ये प्रियाला कोणत्याही बाबतीमध्ये भेटायला तयार नाहीये. असंच मालिका लीप घेत जवळ आता एक 7-8 महिन्याचा लीप घेत प्रियाची डिलिव्हरी झाली, सायलीची डिलिव्हरी झाली. प्रियाने या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आपलं जे प्याद पाठवलंय त्याला मात्र सायली आणि प्रियाच्या बाळाची अदलाबदली करणं काही जमलं नसल्या कारणाने मात्र आता प्रियाने पुढची खेळी खेळत आता बाळाला घेऊन ती आता आलेली आहे, ती म्हणजे सुभेदारांच्या घरी. आणि माझी एकच अट आहे की तुम्ही आता या सगळ्यामध्ये याची म्हणजे आता DNA टेस्ट करा. ज्या वेळेला DNA टेस्ट कराल त्याच वेळेला तुम्हाला मात्र हे बाळ तुमचं आहे की कोणाचं हे समजेल. अस्मिताने मात्र आता तिला सांगितलंय की तू या सगळ्यामध्ये आमच्याशी अजिबात कोणता संबंध ठेवू नको, चालती हो इथून.
पण या सगळ्याच्या उपर मात्र आता प्रिया, सायली आणि आपल्या बाळाची मात्र आता अदलाबदली करण्यासाठी सज्ज झाले. पण सायली आपल्या बाळासाठी ठाम उभी आहे. नक्की मालिकेमध्ये काय आता टर्निंग पॉइंट येणार? मालिका कोणत्या टोकावरती जाणार? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला मिळणार आहेत.